नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. तर लास्ट व्हिडिओ टाकलेला आहे आता गणपतीचा, गेल्या वर्षीचा डेकोरेशनचा. तर त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे दरवर्षीप्रमाणे. त्याने आता आलेलं आम्ही गणपती बुक करायला यावर्षीचा 2025चा गोळिंजकर कारखान्यात. आता जरा यावर्षी कन्फ्युजन आहे, मातीचा घ्यायचा की प्लॅस्टरचा, तेच चालू आहे पुन्हा एकदा. पण बघू, यावर्षी मातीचंच करणार आहे असं ऐकलं मी. तर बघूया, आतमध्ये जाऊया आता. हे आहेत मातीचे लंबोदर नंबर 2, 18 इंच आहे. हा 15 इंचीचा आहे गणराज. ते दगडूशेठ आहे 11.5. चला आता आतमध्ये जाऊया मित्रांनो. आता जे दाखवते ते शाडूचे माती आणि त्याची प्राईससुद्धा जवळपास 8,000-9,000च्या वरतीच आहे. तुम्हाला दाखवतातच सगळ्या मूर्ती. ही बघा, इथे आहे विघ्नराज. 21.5 इंचाची आहे ही मूर्ती. पुढे आहे वरदविनायक मातीमध्ये. ती अशी काय वेगळी डिझाईन आहे, वेगळी पोज आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये वेगळी आहे. त्याच्याच बाजूला आहे गणराज 15 इंचीचा. हा एकदम मस्त वाटतं आहे, छोटासा सुंदर आहे. आणि इथे आहे वरदहस्त 21 इंच. त्या पुढे आहे राजेशाही, कसा थाटात बसला बघा, 18 इंचीचा आहे. याच्यावरसुद्धा कलर काम मस्त झालेला आहे. आणि ह्याच्या पुढचा आहे तो माझा फेवरेट झालेला आहे, एकदंत, जो कमळातला आहे, 19 इंच. ते आहे विघ्नेश्वर 18 इंच. पुढे आहे गजानन 14 इंच. आपण छोटूस आहे, मस्त आहे. आणि हा आहे चिंतामणी. हा एक मला आवडलेला आहे, कारण कसा बसला बघा. मागे जी प्रभावळ आहे ती मस्त वाटते. त्याच्या पुढे आहे शाडू नाव आहे फक्त या मूर्तीचं, 18 इंची. आणि ह्या इथे पुढे गजदंत, ही सुद्धा छोटीशी आहेत, 15 इंचीची आणि 13 इंचीची एक छोटी आहे. मला आता ह्याच्यातले आवडलेले आहे, चिंतामणी पोज एक आवडले, आणि एकदंतवाले आवडले कमळमध्ये 2, आणि ही राजेशाही एक, आणि विघ्नराज एक. हे जरा असे मस्त वाटतात. लंबोदर 24 इंच. इथे भालचंद्र जो आपण गेल्या वर्षी बघितला होता 28 इंच आहे, मोठा आहे. हां, लाईट लावलेले आहेत आता. हे खाली आहे ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आहेत बाकीचे. अजून रंगकाम वगैरे बाकी आहे. आता चालू आहे जून महिना. देवळातला हा सुद्धा मस्त आहे, एकदंत. ते बाल्य ध्यान गाईसोबत आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे. ही मातीची आहे मोरेश्वर. अशा वरती खूप आहेत जे आपले दरवर्षीप्रमाणे असतात, त्या रेडी आहेत ऑलमोस्ट. बाकीच्या इथे सुद्धा आहेत.
इथे आता कलर काम चालू आहे. वर्धविनायक मोठ्या ह्याच्यात जवळपास 3-3.5 फुटाचा आहे. इथे आहे चौरंग, हा सुद्धा मातीमध्ये. स्वामी पोज एक आलेली आहे नवीन, जी तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलं असेल यांच्या बोळिंजकरांच्या. स्वामी पोज 18 इंचीचा आहे. आणि इथे पुन्हा एकदा चिंतामणी. यावर्षी मातीच्या मूर्ती जास्त वाढवलेल्या आहेत, कारण प्लास्टर ऑफ पॅरिस ऑलमोस्ट बंद होत आलेलं आहे आणि विसर्जनाच्या वेळेला प्रॉब्लेम येतो आहे. सो त्यामुळेच आता मातीचे लोक घेत आहेत. आता सुरुवात झालेली आहे, आता मोस्ट भरपूर ठिकाणी दिसत आहेत आता मूर्त्या. इथे सुद्धा पूर्ण मूर्त्यांचा स्टॉक करून ठेवलेला आहे, जे अजून कलर काम बाकी आहे. जेव्हा आपण पैसे द्यायला येऊ बाकीच्या मूर्त्यांचे, तेव्हा हे सगळे झालेले असतील ऑलमोस्ट. आता बघूया मामा आणि कौस्तुभ काय डिसाईड करत आहेत कुठला घ्यायचा वगैरे, ते जरा चालू आहे. ते सांगतो तुम्हाला आता थोड्या वेळात. A few hours later. मित्रांनो, आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात त्या आम्ही कारखान्यात होतो, त्याच्यानंतर थेट आत्ता मी ब्लॉग करतो आहे. याचं कारण आम्ही तिथनं जेव्हा निघालो तो आम्ही सगळेच अपसेट होऊन निघालो बाहेर, मामा, कौस्तुभ आणि मी. याचं कारण आम्हाला गणपती बुक करायलाच मिळाला नाही. गणपती बुकिंग क्लोज झाले. त्याच्या मागचं कारण आहे की POP बंद झालेलं होतं मधीच, आणि तिथले कामगार देखील सोडून गेलेले आहेत. त्यामुळेच जास्त मूर्त्या घेत नाही आहेत तिथे आता. आणि जे काही होत्या 135 मूर्ती फक्त बुकिंग झाल्या होत्या पाडव्याच्या आधी, तर त्याच फक्त आता कंप्लीट करून देणार आहेत. आणि आता तिथे कामगार नसल्याने कलर कामसाठी कोण नाही आहे, त्यामुळे पूर्ण त्या एक मालक आहेत तिथले, त्यांच्यावरच पडलं आहे पूर्ण. तर आम्ही रिक्वेस्ट केली काही एखादी मूर्ती होत असेल तर बघा, कारण शाडू मातीच्यासुद्धा नाही आहेत आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या पण नाही आहेत आता अवेलेबल. तर आमचं असं झालं आहे की 48वं वर्ष झालं होतं, गेल्या वर्षी 49वं वर्ष होतं, पुढच्या वर्षी 50वं वर्ष आहे. तर आमचा कौस्तुभचा असा विचार होता की 50 वर्ष तिथूनच करावे, बोळिंजकर कारखान्यातूनच आपला गणपती न्यावा दरवर्षीप्रमाणे, आणि 50वं वर्ष मोठं करावं असं काही आयडिया होत्या डोक्यात चालू. पण आता सगळंच फ्लॉप झालेलं आहे प्लॅन. फर्स्ट टाईम झालं आहे या 48 वर्षात की आम्ही तिथनं आता गणपती घेणार नाही आहे, असे कंडिशन झाले. तरी तर ह्या वर्षी मूर्ती दुसरीकडूनच आणावी लागेल. बघूया, डोक्यात जे चालू होतं ते आता होणं शक्यता कमीच आहे. बघूया, हेच मला अपडेट द्यायचं होतं आणि ब्लॉग एंड करायचा होता. खरं तर तिथेच ब्लॉग एंड करणार होतो, सगळं विचार करून गेलो होतो, म्हणजे सगळं तुम्हाला दाखवून कुठला बुक केला आहे वगैरे, पण तसं काही झालेलं नाही आहे. त्यामुळे मग बोललो आता तुम्हाला सांगतो, पण आता त्याला तास भरपूर उलटून गेलेले आहेत. तर आता तुम्हाला सांगतो आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. बघूया, पुढच्या शनिवार रविवार पुन्हा एकदा गणपती बुक करायला जाणार आहे दुसरीकडे, पेण हमरापूर या साईडला जाऊ. काही तिथे मूर्ती पसंत पडल्या असतं, बघू, तिथूनच आम्ही बुक करू. हाच ब्लॉग एंड करायचा होता, त्यासाठीच मी इथे थांबून तुमच्याशी जरा बोलून घेतलं हे. आणि बघूया कसं काय ते पुढच्या शनिवारी जाऊच, तेव्हा पुन्हा एकदा ब्लॉग करूच. तेव्हा रोहनसुद्धा येणार आहे, गावालासुद्धा मूर्ती हवी आहे आणि इथेसुद्धा. तर असे 2 मूर्ती बुक करणार आहे. तर पण पेण किंवा मुंबई साईडला कुठेतरी फिरू मूर्ती बघायला. ठीक आहे, एवढंच मला अपडेट द्यायचं होतं. थोडं वाईट वाटतं आहे, पण ठीक आहे. जर तुम्हीसुद्धा तिथनं घेत असाल, कोणते आपले सबस्क्रायबर आहेत बरेच तिथले, तर त्यांनासुद्धा अपडेट जाईलच ह्या ब्लॉगमधून. त्यांना लकबाई चान्स मिळालं आहे, त्यांचं चांगलं आहे. असो, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो.